तलासरी तालुक्यातील संभा ग्रामपंचायतमधील तंटामुक्ती अध्यक्षाने वाद घालत धक्काबुक्की करत ग्रामपंचायत सदस्यांवर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे। ग्रामपंचायत सीसीटीव्हीमधील धक्काबुक्की आणि हल्ल्याचे हे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून तंटामुक्तीचे अध्यक्षच ग्रामपंचायतीच्या विकास कामात अडथळा आणत असल्याचा आरोप करण्यात येत आहे। तसेच विविध कारणावरून परिसरातील नागरिकांना भडकावून ग्रामपंचायत कारभारात व्यत्यय आणत असल्याचा आरोप सरपंच यांनी केला आहे। दिन 17 फेब्रुवारी रोजी संभा ग्रामपंचायतची मासिक सभा होती। या सभेत ग्रामपंचायत हद्दीतील स्टुडिओमधील चोरी प्रकरणी माहितीसाठी दिलेल्या अर्जावर चर्चा सुरू होती। हा स्टुडिओ बंद करण्यासाठी तंटामुक्तीचे अध्यक्ष यांनी वाद घालत धक्काबुक्की केली। हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून ग्रामपंचायतमधील या प्रकरणाने खळबळ उडवून दिली। तर ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांनी तंटामुक्ती अध्यक्ष ग्रामपंचायतमधील विकास कामे असो किंवा इतर काही प्रश्न यामध्ये वारंवार जनतेची दिशाभूल करून वाद घालत अडचण निर्माण करत असल्याचा आरोप केला आहे। तंटामुक्ती अध्यक्ष जयराम पाटकर ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांना वाद घालून त्रास देत असल्याचे सरपंच यांनी सांगत माजी उपसरपंच तथा सध्याचे सदस्य अजित पाटकर याच्याशी 17 तारखेला धक्काबुक्की करत वाद घातल्याचे सांगितले। ग्रामपंचायत हद्दीतील तंटामुक्ती अध्यक्षच नागरिकांची दिशाभूल करून वाद घालत असल्याने तंटामुक्ती अध्यक्ष पदावरून हटवण्यासाठी ग्रामपंचायत काय कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। काल आमची मासिक सभा होती, त्याच्यात स्टुडिओचा विषय काढलेला, चोरी तिथे झालेली होती। तर त्यांनी सांगितलं काय जयराम सर सांगत होते का हा विषय म्हणजे धोकादायक गावासाठी आहे, पण तो म्हणजे पहिल्यापासून चालू आहे ना, तर तिथे चोरी झाली हाच विषय काढलेला। त्याच्यावर सदस्य अजित पाटकर सर आहे, त्यांनी सांगितलं काय म्हणजे तिथे चोरी झाली आहे ना, ते माहितीसाठी म्हणजे हा अर्ज आपल्याला दिलेला आहे असं। तो चोरी झालेली हे चुकीचं आहे ते पण असं, पण त्याच्यात त्या गावाला म्हणजे नुकसान होईल असं त्या विषयावरून त्यांची म्हणजे धक्काबुक्की झाली। दोघं पण सदस्य आहेत काय आहे? दोघं पण सदस्य आहे। सर्व गावातले कामं म्हणजे करताना जयरामच्या प्रत्येक टायमाला मासिक सभा असो ग्रामसभा असतात, तिथे लोकांना भडकवून गावाचे म्हणजे विकासाची कामं होत असेल तिथे पण जाऊन लोकांना भडकवतात। आता किती वर्ष 3.5 वर्ष झाले आम्हाला एवढा त्रास दिला त्यांनी। तसं गावात जाऊन ना सर्व तंटामुक्तीचे अध्यक्ष असून सुद्धा ते तसे करतात। ते करून आम्हाला प्रत्येक टायमाला ना प्रत्यक्ष म्हणजे ते लक्ष न देता आम्ही स्वतः सर वगैरे फिरून आमची कामं विकासाची असतात, अडचण असते तिथे पण आम्ही जाऊन ना स्वतः मी जाऊन ना करते तिथे। तर आता 3.5 वर्ष झाली तेव्हापासून जयराम सरांनी आम्हाला फार त्रास दिला आहे। सदस्य असून सुद्धा मास्टर ट्रेनर आहेत परत हे करून आम्हाला त्यांना सपोर्ट करायला पाहिजे, पण ते कधीच सपोर्ट करत नाही। प्रत्येक ठिकाणी अडचणीच आणतात, तसे प्रत्येक वार्डात जाऊन सर्व ह्यांना हे करतात।